इयत्ता 10वी भूगोल प्रश्नोत्तरे प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न पहिला भाग 10वा. प्रश्न अचूक गट ओळखा. गंगा नदीच्या उपनद्या अ. सतलज, शोण, कोशी. ब. यमुना, शोण, कोशी. क. कोशी, यमुना, सिंधू. ड. बियास, यमुना, शोण. पर्यायातील प्रत्येक गट आपण तपासून पाहूया. पहिला गट आहे अ. सतलज, शोण, कोशी. या ठिकाणी मानसरोवराजवळ उगम पावणारी ही सतलज नदी पुढे भारतातून पाकिस्तानमध्ये वाहते आणि सिंधू नदीला जाऊन मिळते. म्हणजेच सतलज ही सिंधूची उपनदी आहे, गंगेची नाही. म्हणून हा गट अ गट आहे, हा चुकीचा आहे. दुसरा गट आपण पाहूया ब. यमुना, शोण, कोशी. या ठिकाणी यमुनोत्री या ठिकाणी उगम पावणारी ही यमुना नदी पुढे या ठिकाणी गंगेला जाऊन मिळते. म्हणजे यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे. आता शोण पाहूया. या ठिकाणी शोण नदी सुद्धा गंगा नदीला जाऊन मिळते. म्हणजे शोण सुद्धा ही गंगा नदीची उपनदी आहे. तिसरी नदी आहे कोशी. या ठिकाणी ही जी कोशी आहे उत्तरेकडून वाहत येणारी ही सुद्धा गंगेला येऊन मिळते. म्हणजेच कोशी ही गंगा नदीची उपनदी आहे. म्हणजेच ब गट हा अचूक गट आहे. म्हणजेच ब गटातील सर्व नद्या या गंगेच्या उपनद्या आहे. आता आपण क गट किंवा तिसरा गट तपासून पाहू. कोशी. मग सांगितल्याप्रमाणे कोशी ही गंगेची उपनदी आहे. यमुना ही सुद्धा गंगेची उपनदी आहे. परंतु सिंधू ही गंगेची उपनदी नाही. कारण सिंधू ही प्रमुख नदी आहे. या ठिकाणी आपण दाखवतोय. म्हणून क गट सुद्धा चुकीचा आहे. आता ड गट पाहूया. बियास. बियास नदी आपण जर पाहिली तर ही बियास नदी सतलज नदीची उपनदी आहे, गंगेची नाही. म्हणून हा गट सुद्धा चुकीचा आहे. म्हणजेच पर्यायातील ब. यमुना, शोण, कोशी हा गट अचूक आहे. आता आपण उत्तर लिहू. उत्तर अचूक गट गंगा नदीच्या उपनद्या ब. यमुना, शोण, कोशी. प्रश्न अचूक गट ओळखा. भारताचे प्राकृतिक विभाग अ गट हिमालय, अजस्त्रकडा, द्वीपकल्प. ब गट उच्चभूमी, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपकल्प. क गट हिमालय, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपकल्प. ड गट हिमालय, द्वीपकल्प, अजस्त्रकडा. पर्यायातील आपण प्रत्येक गट या ठिकाणी चेक करून पाहूया. पहिला गट दिलेला आहे तो हिमालय, अजस्त्रकडा आणि द्वीपकल्प. हिमालय हा भारताचा प्राकृतिक विभाग आहे. नंतर दुसरा दिलेला आहे अजस्त्रकडा. अजस्त्रकडा हा भारताचा प्राकृतिक विभाग नाही, तो ब्राझीलचा प्राकृतिक विभाग आहे. म्हणजेच हा गट हा चुकीचा आहे. ब गट पाहूया. उच्चभूमी, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपकल्प. उच्चभूमी या प्राकृतिक विभागाचा विचार केला तर हा प्राकृतिक विभाग हा ब्राझीलचा प्राकृतिक विभाग आहे, भारताचा प्राकृतिक विभाग नाही. त्यामुळं ब गट हा चुकीचा आहे. त्यानंतर क गट पाहूया आपण. हिमालय, किनारपट्टीचा प्रदेश आणि उत्तर भारतीय मैदान. मागे सांगितल्याप्रमाणे हिमालय हा भारताचा प्राकृतिक विभाग आहे. त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश हा सुद्धा भारताचा या ठिकाणी प्राकृतिक विभाग
सांगता येईल. किनारपट्टीचा प्रदेश हा सुद्धा भारताचा प्राकृतिक विभाग आहे. आणि तिसरं दिलेलं आहे उत्तर भारतीय मैदान. या ठिकाणी असणारं हे जे उत्तर भारतीय मैदान आहे हे किंवा हा भारताचा प्राकृतिक मैदानाचा भाग आहे. त्यामुळं क गटातील तीनही प्राकृतिक विभाग हे भारताचे प्राकृतिक विभाग आहेत, म्हणून क गट हा अचूक आहे. ड गट आपण पाहूया. हिमालय आधी सांगितल्याप्रमाणे भारताचा प्राकृतिक विभाग आहे. द्वीपकल्प हा सुद्धा भारताचा प्राकृतिक विभाग आहे. मात्र अजस्रकाडा हा ब्राझीलचा प्राकृतिक विभाग आहे, भारताचा नाही. त्यामुळे ड गट हा चुकीचा आहे. म्हणजेच या प्रश्नातील क गट हिमालय, किनारपट्टीचा प्रदेश, उत्तर भारतीय मैदान हा अचूक आहे. आता आपण उत्तर लिहू. उत्तर अचूक गट भारताचे प्राकृतिक विभाग क हिमालय, किनारपट्टीचा प्रदेश, उत्तर भारतीय मैदान. प्रश्न अचूक गट ओळखा. ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या अ. सुबनसिरी, शोन, तिस्ता. ब. यमुना, शोन, कोशी. क. सुबनसिरी, यमुना, सिंधू. ड. सुबनसिरी, मनास, कोशी. पर्यायामधील चारी गट आपण तपासून पाहूया. पहिला गट दिलेला आहे अ गट, सुबनसिरी, शोन, तिस्ता. या गटातील पहिली नदी आहे सुबनसिरी. चीनमध्ये उगम पाहून भारतामध्ये ही ब्रह्मपुत्रेला येऊन मिळते. त्यामुळे सुबनसिरी ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. दुसरी नदी दिलेली आहे शोन. या ठिकाणी पठारावर उगम पावणारी ही शोन नदी पुढे गंगेला जाऊन मिळते. म्हणजेच शोन ही गंगेची उपनदी आहे, ब्रह्मपुत्रेची नाही. म्हणून हा जो गट आहे हा गट चुकीचा आहे. ब गट पाहूया. यमुना, शोन आणि कोशी. यमुना, शोन आणि कोशी. या ठिकाणी उत्तराखंडामध्ये उगम पावणारी यमुना नदी पुढे उत्तर भारतीय मैदानामधून वाहत येऊन गंगेला येऊन मिळते. म्हणजेच यमुना ही गंगेची उपनदी आहे, ब्रह्मपुत्रेची नाही. म्हणून हा ब गट सुद्धा चुकीचा आहे. तिसरा गट पाहूया आपण क. सुबनसिरी, यमुना, सिंधू. मागाशी सांगितल्याप्रमाणे सुबनसिरी ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. यमुना आधी सांगितल्याप्रमाणे यमुना ही गंगेची उपनदी आहे, ब्रह्मपुत्रेची नाही. म्हणून हा गट क सुद्धा चुकीचा आहे. आता आपण ड गट पाहूया. सुबनसिरी, मनास आणि तिस्ता. हा चौथा गट आपण पाहूया. सुबनसिरी आधी सांगितल्याप्रमाणे ही सुबनसिरी ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. नंतर दुसरी दिलेली आहे ह्या गटामध्ये मनास. या ठिकाणी ही चीनमध्ये उगम पाहून पुढे ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते. म्हणजेच मनास ही सुद्धा ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. त्यानंतर तिसरी नदी दिलेली आहे तिस्ता. या ठिकाणी ही चीनमध्ये उगम पाहून पुढे भारतामध्ये प्रवेश करून पुढे ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते. म्हणजे तिस्ता ही सुद्धा ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. म्हणून ड हा गट अचूक गट आहे. आता आपण उत्तर लिहू. उत्तर अचूक गट ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या ड गट सुबनसिरी, मनास, तिस्ता.
अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.